ग्रामीण भागातील ऊसतोड मजूर असतील, शेतमजूर असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्यांची मुलं शिक्षण घेतात त्यांना ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधा नाहीत. पिण्याचं पाणी तर नाहीच आहे, स्वच्छतागृह नाही, परंतु ज्या छताखाली ते बसतात ते मोडकळीस आलेल्या आहेत इमारती. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी गळतं आणि कित्येक शाळा ज्या आहेत त्या धोकादायक असल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी बसण्याची परवानगी नसल्यामुळं विद्यार्थ्यांना झाडाच्या खाली शिक्षण घ्यावं लागतं. बीड जिल्ह्यातील तब्बल 58 शाळांना इमारतीच नाहीयेत, तर तब्बल 303 शाळांमधील 475 वर्गखोल्या ह्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या 70 शाळांमधील 98 वर्गखोल्या अतिरिक्त गवत आहे. एकंदरीत जर पाहिलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 69 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आमची अशी मागणी आहे की या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जिल्हा परिषदेनं जिल्हा वार्षिक नियोजन आहे त्यातनं 70 कोटी रुपयाची तरतूद करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांची पटसंख्या व शिक्षक कमी करण्यात आले. दुसरीकडे तुम्ही सांगता की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत व संस्थाच्या शाळा आहेत त्यांची इमारती दुरुस्त नाही. बीड जिल्ह्यामध्ये इतका अनागोंदी कारभार आहे की 15 जूनला जेव्हा बीड जिल्ह्यातले जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी 100 लोक भेटी देत असताना यांनी मोडकळीस आलेल्या शाळेला भेट दिलेल्या नाहीत. पीएम जे हरिनारायण आष्टीतली पीएम श्रीची शाळा जी आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांनी शिक्षक नाही आहेत म्हणून कुलूप ठोकलं होतं. केज तालुक्यातील घाटेवाडी या ठिकाणी 5 दिवस शाळेला कुलूप ठोकलं. केज तालुक्यातील सान्नपोस्ती या ठिकाणी पहिल्याच दिवशी मुलं शाळेत एंट्री करत असताना छताचे ढलपे कोसळले आणि गेवराई तालुक्यातील मतदारसंघातील जी कोळगाव थळीची शाळा जी आहे त्यांना गेले तब्बल 8 महिन्यापासून ते विद्यार्थी झाडाच्या खाली शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थ पालक जिल्हा प्रशासनाच्या दरबारी वारंवार विनंत्या करतायत, मात्र जिल्हा प्रशासनाला घाम फुटत नाही. आमची अशी मागणी आहे की मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करत असताना यांनी विद्यार्थ्यांना कमीत कमी मूलभूत सुविधा तरी द्यावा अशी आमची मागणी.